नवी मुंबईतील नेरूळ परिसरातील कुक्षेत गाव इथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग ठाणे तहसीलदार कार्यालयातर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळालाय। या शिबिराला नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी उपस्थित राहून शिबिराचा आढावा घेतला, तसंच नागरिकांशी देखील संवाद साधला। या शिबिरामध्ये रहिवासी दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रेशन कार्ड दुरुस्ती तसंच विविध शासकीय कागदपत्रांबाबत मार्गदर्शन आणि सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्यात। एकाच छताखाली शासकीय सेवा या संकल्पनेतून आयोजित या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपलब्ध सेवांचा लाभ घेतला। यावेळी महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते अनेक लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले। शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना तातडीने सेवा मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळालं। या प्रसंगी महापौर सुजाता पाटील यांनी प्रशासनाला सूचना करताना सांगितले की शासकीय सेवा प्रभागातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि नागरिकांना विविध दाखले आणि कागदपत्रांसाठी कार्यालयांचे वारंवार फेरे मारावे लागू नये। यासाठी नवी मुंबई शहरातील प्रत्येक प्रभागात अशा स्वरूपाची शिबिरं आयोजित करण्यात यावीत, जेणेकरून नागरिकांना त्यांच्या परिसरातच सर्व सेवा सहजपणे उपलब्ध होतील। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आज कुक्षेत सेक्टर 14 वेलकम हॉलमध्ये आपण आयोजित केलेला आहे। हा तहसील ऑफिस कार्यालय ठाणे तसेच महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग, महानगरपालिका समाज विकास विभाग, महाराष्ट्र महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग आहे आपला, त्या माध्यमातून हा शिबिर आयोजित केला आहे। सर्वप्रथम तर या शिबिर आयोजित केल्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे आणि तहसील कार्यालय आपले ठाणे यांचे मनापासून आभार मानेन की अशा पद्धतीने सर्वसमावेशक असा हा शिबिर इथं आयोजित केला आहे, ज्याच्यात ज्येष्ठ, तरुण आणि तृतीयपंथ अशा सगळ्या स्तरातल्या लोकांना समाविष्ट करणारा हा शिबिर आहे, ज्याच्या माध्यमातून जातीचे दाखले असो किंवा ज्येष्ठ नागरिक कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, मुलांसाठी डोमिशियल सर्टिफिकेट किंवा विविध असे सर्टिफिकेट्स तात्काळ फॉर्म भरल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी दुपारीपर्यंत ऑनलाईन त्यांना पोहोचणार आहेत। म्हणजे परत त्यांना कुठल्याही ऑफिसमध्ये किंवा कुठल्याही कार्यालयात जायची गरज नाही, त्यांना त्या घरपोच मिळणार आहेत सर्टिफिकेट। अशा शिबिरांची खऱ्या अर्थाने समाजात खूप गरज आहे। नुकत्याच 10वी 12वीच्या एक्झाम संपलेल्या आहेत, आता वेध लागलेत कॉलेजमध्ये ॲडमिशनचे आणि ह्या ॲडमिशनच्या वेळी पालकांना खास करून आठवण येते की आपल्या मुलाचं जातीचा दाखला नाहीये किंवा डोमिशियल सर्टिफिकेट आवश्यक आहे आणि अशा वेळी पालकांची धावपळ होते। आता आपण बघाल तर बहुतांश विद्यार्थी आणि पालक वर्ग ह्या शिबिराचा फायदा घेतील, ज्येष्ठ नागरिक ह्या शिबिराचा फायदा घेतील, कारण ही योजना शासनाने त्यांच्या दारात आणून दिलेली आहे। हे प्राथमिक स्वरूपात असलेले ही शिबिर ह्यानंतर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की प्रत्येक 2 पॅनलच्या मागे हा शिबिर होणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा करून देणार आहे। महानगरपालिकेचे समाज विकास आणि आरोग्य विभाग तसंच महिला बाल कल्याण समिती ह्याच्या माध्यमातून महिला, ज्येष्ठ, बालक यांच्यासाठी खूप साऱ्या योजना आहेत आणि आताच नुकतीच आपण जी अभय योजना जाहीर केलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्सच्या शिस्तीवर 50% सवलत अशी ही योजना आहे। बऱ्याच लोकांना त्याची अजून माहिती नाहीये, मीडियावर प्रत्येक लोकप्रतिनिधीने ते व्हायरल केलेलं आहे, पण आता इथल्या इथं ते त्या मालमत्ता विभागाचे काही लोक बसलेले आहेत, अधिकारी बसलेले आहेत, जे त्यांना पूर्णपणे त्याची माहिती देतील। अशा पद्धतीने हे सर्व व्यापक असं शिबिर आहे आणि जनसामान्यांना माझं आवर्जून विनंती आहे की अशा शिबिराचा आपण फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना हे सर्टिफिकेट्स मिळाले। महापौरांच्या सूचनेनुसार प्रशासनाने देखील सकारात्मक प्रतिसाद देत शहरातील सर्व प्रभागांमध्ये अशा शासकीय दाखला शिबिरांचं आयोजन करण्यात येईल असं आश्वासित केलंय। ठाणे जिल्ह्यातील ठाणे तालुक्यातील मौजे कुक्षेत नेरूळ पश्चिम या ठिकाणी आपण वेलकम हॉल इथे हे शिबिर आयोजित केलेलं आहे। सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला यांचे जनतेशी निगडीत प्रश्न जे आहेत ते तात्काळ सोडवणं, महसूल प्रशासन लोकाभिमुख पारदर्शक करणं, गतिमान करणं हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे। याचा एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान टप्पा 1 अंतर्गत हे समाधान शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। याच्यामध्ये आपण
महसूल विभागाव्यतिरिक्त इतर जे विभाग आहेत त्या विभागांना देखील या शिबिरात सामील होण्यासाठी आपण आवाहन केलेलं आहे आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी इतर विभागाचे लोक देखील आलेले आहेत. ते त्यांच्या योजनांचा लाभ देत आहेत. अशा प्रकारच्या अनेक योजनांचा लाभ आपण या ठिकाणी देणार आहोत. तर माझी या ठिकाणी सर्व जनतेला विनंती आहे की आपण या शिबिरात सहभागी होऊन जास्तीत जास्त योजनांचा लाभ घ्यावा. माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधान अभियान जे चालू झालेलं आहे त्या अभियानातला हा पहिल्या टप्प्यातला दुसरं शिबिर आहे. या पूर्ण सराउंडिंग 30 गावं आहेत. त्या 30 गावांमध्ये ह्या लोकांना बेनिफिट मिळाले पाहिजे हा आमचा मेन उद्देश आहे. शासनाचाही तोच उद्देश आहे की एका छत्राखाली किमान विविध योजना ज्या आहेत त्या येतील आणि पब्लिकला त्या योजनांचा लाभ मिळेल. आलेला दाखला आजच्या दिवशी वितरण करायचा आणि आज आलेला दाखला देखील आजच द्यायचा हा असा आमचा मानस आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर बघाल की महानगरपालिका, सिटी सर्वे, क्रीडा विभाग, नंतर आरोग्य विभाग, महसूल विभाग असा पूर्ण जॉईंट आपण एक शिबिर घेतलेला आहे जेणेकरून माणसाला इकडे आल्यानंतर सगळ्या प्रकारच्या योजनांचा लाभ मिळेल. आता शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः आपण त्यांच्यासाठी प्रयत्न काय करतोय की जातीचे दाखले असतील, नॉन क्रिमिनल असतील, उत्पन्नाचे दाखले असतील अशा प्रकारचे दाखले जे शाळेत विद्यार्थ्यांना लागतात आणि ते परत खेटा मारावे लागतात तर त्यांना मारायची गरज लागणार नाही. आपण त्यांना आजच्या शिबिरामध्ये आजच देणार आहोत. मी परत या शिबिराच्या अनुषंगाने सगळ्यांना आवाहन करेन की याचा तुम्ही फायदा करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांकडे सहभाग घेऊन त्याबाबत त्यांचे दाखले काढून घ्यावेत. यावेळी ठाणे तहसीलदार उमेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर, नायब तहसीलदार गोरख फडतरे तसंच अधिकारी कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.